गोव्याची राजधानी असणाऱ्या पणजी महानगरपालिकेची आज निवडणूक होत असून 30 जागांकरता 95 उमेदवारांना रिंगणात आहेत। सध्या ही महापालिका भाजप-प्रणित आघाडीकडे असून महापालिका आपल्याकडेच राखण्यासाठी भाजपनं कंबर कसली आहे। तर पालिकेत परिवर्तन घडवून सत्ता मिळवण्यासाठी तालिगावचे आमदार बाबूश मोन्सेरात यांनी चंग मांडला आहे। भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी जेएनयू प्रकरणी काँग्रेसवर हल्लाबोल चढवला आहे। कन्हैया कुमार याला जामीन मिळाल्यानंतर राहुल गांधी यांनी जेएनयू कॅम्पसमध्ये दौरा केला याची काँग्रेसला लाज वाटली पाहिजे अशा शब्दांचं अमित शहा यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला। राष्ट्रविरोधी घोषणांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हटलं जाऊ शकतं का असा सवालही त्यांनी उपस्थित केला। अभिनेता आणि भाजप नेते शत्रुघ्न सिन्हा यांनी पुन्हा वादग्रस्त विधान केलं आहे। जेएनयू विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैया कुमार हा विरोधकांना चोख प्रत्युत्तर देईल असं ट्विट त्यानं केलंय। कन्हैया कुमार याला जामीन मिळाल्यामुळे आपण खूप खुश आहोत। कन्हैयाला पाठिंबा देण्यासाठी त्याच्या समर्थकांनी समोर आलं पाहिजे, जेणेकरून कन्हैया आपल्यातील क्षमता सिद्ध करून दाखवेल असं ट्विट त्यांनी केलंय। यंदाच्या बजेटमध्ये केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी प्रस्तावित केलेला भविष्य निर्वाह निधीवरील कर मागे घेतला जाण्याची शक्यता आहे। या संदर्भात जेटली यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली, त्यामुळे 5 कोटींपेक्षा जास्त ईपीएफ खातेधारकांना दिलासा मिळणार आहे। बजेटमध्ये 1 एप्रिल 2016 पासून ईपीएफमध्ये पैसे काढण्यावर कर आकारण्याचा प्रस्ताव होता। जम्मू जिल्ह्यातल्या आरेसपुरा सेक्टरमध्ये भारत-पाक आंतरराष्ट्रीय सीमेवर बीएसएफच्या जवानांना 30 मीटर लांबीचा भुयारी मार्ग सापडला आहे। पाकिस्तानकडून भारतीय क्षेत्रापर्यंत खोदण्यात आलेले हे भुयार 10 फूट खोल आणि 30 मीटर लांब असं आहे। या भुयारी मार्गाचा वापर घुसखोरीसाठी करण्यात येत असल्याचं संरक्षण दलानं स्पष्ट केलं आहे। या क्षेत्रात 2012 पासून आतापर्यंत बीएसएफनं शोधून काढलेला हा 4था भुयारी मार्ग आहे। राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी पंतप्रधान मोदी यांची प्रशंसा केली आहे। मोदी जे बोलतात ते करतात अशा शब्दांमध्ये राष्ट्रपती मुखर्जींनी मोदींचं कौतुक केलंय। पंतप्रधान मोदी यांनी सत्तेत आल्यानंतर बेटी बचाओ बेटी पढाओचा नारा देत त्यांनी त्या दृष्टीनं पावलं उचलली असल्याचं राष्ट्रपती म्हणाले। येमेनमध्ये 4 बंदूकधाऱ्यांनी एका वृद्धाश्रमावर हल्ला चढवला। यामध्ये 16 नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले। मृत्यू झालेल्यांमध्ये 4 ननचा समावेश आहे। हे बंदूकधारी आईला भेटायचे असं सांगून हे आश्रमात घुसले होते। रशियात एका घरात काम करणाऱ्या न्यानीनं 4 वर्षांच्या मुलीचं डोकं कापून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। त्यानंतर तिने या मुलीचं डोकं हातात घेऊन ती रस्त्यावर फिरत होती। क्रेमलिन कॅम्पवरील हवाई हल्ल्यात मारले गेलेल्या मुस्लिमांचा बदला घेण्यासाठी आपण असं केल्याचं या महिलेचं म्हणणं आहे। आयर्लंडमध्ये एका कारमध्ये बॉम्ब ठेवल्याची सूचना मिळाली होती। बॉम्बशोधक पथक घटनास्थळी दाखल झालं, मात्र तपास करत असताना या कारमध्ये स्फोट झाला। या स्फोटात एक पोलीस जखमी झाल्याचं वृत्त आहे। अमेरिकेतील जॉर्जियामधील एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात एक व्यक्ती स्टोअर लुटण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र कॅशियरच्या समोर त्याचं काहीच चाललं नाही आणि त्याला तिथून पळ काढावा लागला। कॅशियर भारतीय वंशाची महिला होती, तिचं नाव भूमिका पटेल असं आहे। बेलारूसमध्ये एका लहान मुलाला फिल्मी अंदाजात वाचवण्यात आलं। अतिशय वेगात ही कार होती आणि त्यातून त्या मुलाला सही सलामत वाचवण्यात आलं। सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल आहे। नॉर्थ कोरियाचे हुकुमशहा किम जोंग यांचं मल्टिपल रॉकेट लॉन्चर्सची पाहणी करतानाची छायाचित्र समोर आली आहेत। किम जोंग यांनी आपली न्यूक्लिअर हत्यारं कधीही वापरण्यासाठी तयार राहण्याचे आदेश दिले आहेत। अस्वलांना संरक्षण वाढवण्यासाठी बँकॉकमध्ये अनेक पांडा आणण्यात आले। या पांडांना पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। खास करून छोट्या पांडांना पाहण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिकांनी गर्दी केली होती। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।